अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभोऽमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ स्थविरो ध्रुव. तर आजच्या या श्लोकामध्ये विश्वकर्मा आणि ध्रुवतारा यांच्याशी विष्णूचा संबंध जोडलेला आहे. अप्रमेय म्हणजे ज्याला काही प्रमाण नाही, जो कुठल्याही प्रमाणात मोजता येणार नाही असा विष्णू परमात्मा, त्याला माझा नमस्कार असो. अप्रमेयो ऋषिकेश. ऋषिक आणि ईश. ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे अर्थातच ईश्वर स्वामी. तर इंद्रियांचा स्वामी म्हणजे थोडक्यात ज्यांनी सर्व इंद्रियांना जिंकलेले आहे असा जितेंद्रिय विष्णू, त्याला माझा नमस्कार असो. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमर प्रभू. पद्मनाभ म्हणजे ज्याच्या नाभीमध्ये कमळ आहे असा. अमर प्रभू म्हणजे देवांचाही देव, प्रभूचा प्रभू असा तो विष्णू. दुसरी ओळ आहे विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ स्थविरो ध्रुव. विश्वकर्मा हा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहितीये की देवांच्या काळातला शिल्पकार, इंजिनियर विश्वकर्मा होता. तर ज्याने पांडवांसाठी हस्तिनापूरची निर्मिती केली होती, रावणासाठी लंका उभारली होती आणि कृष्णासाठी द्वारका उभारली होती. तर असा हा सुंदर शिल्पकार, त्या काळातला रचनाकार. तर त्याचं नाव विष्णूला दिलंय का, तर हा पूर्ण सृष्टीचा, विश्वाचा रचनाकार आहे. म्हणून विष्णूला इथे विश्वकर्मा असं संबोधलं आहे. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा. मनु आणि त्वष्टा असे दोन शब्द परत इथे आलेले आहे. म्हणजे सर्व मानवांचे मूळ हा विष्णू आहे. आणि त्वष्टा म्हणजे संहार करणारा, तासणारा. म्हणजे एखादी गोष्ट तासून त्याचं हे करतो ना, आपण म्हणतो की त्याला एखादं रूप देतो. म्हणजे विश्वकर्माचंच हे थोडंसं वेगळं रूप म्हणता येईल की तासणारा म्हणजे इथे जो कारागीर असतो, काम करणारा, की जो तासून एखादी गोष्ट तयार करतो, तर तशा अर्थाने हा त्वष्टा शब्द आलेला आहे. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ. स्थविष्ठ म्हणजे स्थूल, विराट रूप अशा अर्थाने विष्णूला संबोधलेलं आहे. स्थविरो ध्रुव. स्थविरो ध्रुव म्हणजे ध्रुवासारखा जो अचल आहे, अढळ आहे, निश्चल आहे, एका जागी स्थिर राहणारा आहे असा तो विष्णू. तर थोडक्यात या श्लोकाचा अर्थ असा म्हणता येईल की जो सर्व तर्कांच्या पलीकडे आहे, ज्याला मोजण्यासाठी कुठलंही प्रमाण लागू होऊ शकत नाही असा, आणि ज्याने सर्व इंद्रियांना जिंकलेला आहे असं जितेंद्रिय, ज्याच्या नाभीमध्ये कमळ आहे, जो सर्व विश्वाचा रचनाकार आहे आणि सर्व म्हणतात ना, रचना करताना असं तासून आणि छान त्याने ती रचना एक बनवलेली आहे या विश्वाच्या रूपाने, असा तो विष्णू जो ध्रुवासारखा निश्चल आहे, अढळ आहे आणि विराट रूपी आहे. अशा त्या विष्णूला माझा नमस्कार असो. ओम नमो भगवते वासुदेवाय.